चला तर मित्रांनो, कुपन आणलं होतं सकाळी. त्याच्यामध्ये बाबडण सकाळनंतर लय राडा असतो आणि हे कुपनाचे तांदूळ जर घरात ठेवले ना तर बाकीच्या धान्यांना पण लगेच ते बाजार लागतं आणि गव्हाचा त्याचा पण परत नाश होतो. आणि इतकं जास्त कुपनाच्या धान्यामुळं जास्त नाश झाल्यामुळं परत डबल कुटणं होतं. त्याच्यामुळं मी घेते सगळे चाळून बिळून. तर खाली बघा किती इतकी रेती ते हे निघतं आहे खकाना परत बादाडं. तर मी थोडे तांदूळ चाळले होते तर ते खालचे बारीक कणी ते निघते ना, ते मी जे रोडला नेऊन टाकले ते, कारण बादाडं घरात घुसावं नाही म्हणून. तर कसे कावळे आले. आता हा एक कावळा तर चांगलाच पुढं येतो आहे. वरती काही तारेवरती पण बसलेत. चिमण्या पण असे पक्षी किंवा इतके जवळ यायला तर शहरात तर काही दिसणार नव्हतं. हे खेड्यातच पाहायला भेटते. आता आणखीन जास्त कावळे आले. आता तरी भरपूरच आले. म्हणजे हे बघा, चांगले मोठे पण कावळ्याचे पण प्रकार दिसतात, वेगवेगळे दिसतात. हे पहा आता चिमण्या पण आल्या. म्हणजे तसे मी रोज तांदूळ किंवा काही पण दळण काय करायला लागलं का मी टाकत असते. इथं इतक्या चिमण्या येतात ना, बिचाऱ्यांना तरी कुठं हे असतं आहे. त्याच्यामुळं आता काही हे पण बाजरीचं काही राहिलं नाही. तर हे बघा, जरा थोडीशी जास्तच जुनी होती सकाळी ते बारीक पण. चाळून देऊन एकदा व्यवस्थित ठेवले का मग टेन्शन नाही, बाकीच्या धान्यांना पण काही त्रास होत नाही. आणि मागले 1 वर्ष तर असंच याचे तांदूळाचे बादडा घुसले तर जवळजवळ 5-6 गोण्या इतक्या बादडं झाले. लय नको झालं होतं ते करता. हे पहा ते कावळे कसे घुसले, किती जवळ यायला लागले. आता तिकडे टाकले तरी पण इकडे येतात. बघा तिकडे तांदूळ टाकले तरी पण याला आता घमिल्यातले तांदूळ खायचे. त्यांना वाटलं काय करत नाही, हे टाकले धान्य खायला म्हटल्यावर. चांगले जास्तीच बरेच किती कावळे असतील, जवळजवळ चांगले 40-45 कावळे होते. पलीकडच्या खांबाच्या तिकडे पण आहेत, तिला पण बरेच आहेत. आणि अजिबात घाबरायला नाही तर चला मित्रांनो, आता माझे तांदूळ झाले चाळून. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.